माझी घड्याळ पडली बिघडली जुती जुता पण गेला जुता पण कमी पडला मला मारत झालं मला शिव्या नाही द्यायच्या तुम्ही शिव्या देण्याच्या बाबतीत तुमच्या बापांच्या बाप आहे सगळ्या जगातील शिव्या जमा करतो आणि गुन्हाकार करून तुम्हाला देऊ शकतो रामखोर मला शिव्या देतात सगळ्या शिव्या जमा करतो आणि तुमच्या चुलीत घालतो बे ही आली कुमारी सौभाग्यवती गंगूबाई खिडंबा भिकारी घरात घुसला भिकाऱ्याला घराच्या बाहेर कोणी आहे की नाही चल कोण बाळू तू येस आय एम बाळू ग्लास मीट यू अरे तुझा मिठो आणि हे कसली अवस्था केली तू ही रोजची व्यवस्था आहे म्हणजे पप्पाकडे तक्रार करावी लागते तुझी नाही का काय मॅडम मी तुमचा विचार करतो आणि तुम्ही तुमच्यामुळे एखादी अवस्था माझी काय केलं काय केलं तुमच्यामुळे मला रोज मार खावा लागतो लोकांकडून लोक तुमच्या बाबतीत नको नको ते वाईट वाईट बोलतात म्हणतात नवरा सोडून माहेरी राहते मी म्हटलं हा आमच्या मॅडमचा प्रश्न आहे अबे नवरा सोडून राहील नाही तर 10 नवरे करेल उदाहरण दिलं मी प्रश्नच नाही करेल मी 10 नवरे माझी मर्जी पण मॅडम तुम्ही 10 नवरे नका करू लोक तुम्हाला दशानन म्हणतील अरे तू दशानंतर रावणाला म्हणत होते ना त्यात काय तुम्हाला स्त्रियांच्या रावण म्हणतील तू माझी टिंगल करतोय की तरफदारी माझी लायकी आहे का तुमची टिंगल करण्याची पण मला रावण म्हणतोय ते काय याचा तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे कारण रावण हा बलाढ्य आणि श्रीमंत होता पण तो बदमाश आणि नालायक सुद्धा होता त्याचं काय तर आम्ही कोणत्या लायकीचे लागलो आम्ही म्हणजे आम्ही मी स्वतःला मान दिला आम्ही ही आहे बारीक आहे दिसत नाही का अरे वेळा ती मान नाही जाऊ दे आणि कपडे बदल नाही तर पप्पा येते ना बदलतील तुला आणि मी आराम करायला चालली मला नाम डिस्टर्ब करायचं नाही मॅडम इकडे मॅडम मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता खूप दिवस झाले तुम्ही इथं नवरा सोडून राहता तुम्हाला काही गुदगुल्या होत नाही का नाही आताही रात्रीचं जागरण होते का म्हटलं मग तुझा काय विचार आहे नाही माझा तसा काही विचार नाही पण माझा एक विचार आहे ना पहा बापा आता बाप्पा आता बघा बाप्पा इकडे अरे एवढ्या लवकर पटली पण या बाप्पा इकडे हा माझा विचार आहे का रे नवरा सोबत नाही राहत म्हणून टोमके मारतो टिंगल टमाळक्या करतो त्याला नव्हती इच्छा तर नाही म्हणायला पाहिजे मी काय जबरदस्ती केलो असतो का हे केवढी मी केवढा पण मला एक विचार आहे जो तो माझ्या गालावर का मारतो एवढे गाल माझे सुंदर आहेत का असतील पण काय म्हणा मी सुंदर आहे ना पण काही असो पण मॅडमची थाप खाण्यात मजा आली कशी मजा नाही येणार कशी मजा नाही येणार आता बायको नकोशी वाटायला लागली ना म्हणून दुसरीकडे मजा यायला लागली सांगा कशाला आलीस ते काय हो तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आज 4-5 दिवस झाले तुमच्या घरातला बाय ना पत्ता तिथं मी एकटीने कसं राहायचं आणि कसं जगायचं घरात पाहिजे म्हणते मी फिरीन कसा आणि घरात एकटी आहे म्हणतेस तुला काय दापत नवरी आणून देऊ घरात काय खाय प्यायला नाही का खाण्या पिण्यासाठी बायको केली का काय हो तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो एवढे दिवस झाले आपल्या लग्नाला पण अजून पाळणा हल्ला नाही त्याची काळजी नाही तू फक्त पाळणा बांध कसा हालत नाही मी पाह सोपं आहे पाळण्याला दोरी बांधणं हालो समजा हालो तुझे हात दुखले तू वाऱ्याच्या वेळ का नाही हालेल वाऱ्याची लायकी नसेल तर आणखी मी एक पोवा पिऊन येतो मग बघ पाळणा कसा आपोआप खातो दारूची शिशी त्या पाळण्यात घाला आणि तुम्ही जाऊन झोपा हो मी पाळणा म्हणजे आपल्या बाळाबद्दल बोलते आपल्याला कधी झाला बाळ सांगितले कसं होईल बाळ 24 तास दारू पिऊन आले आणि रात्र दिवस घरा बाहेर आले 2 पैसे असले की जुगार सट्टा खेळणे अहो तुम्ही तर अशा जातीच्या खिशात पैसे असो की नसो दुनियाभरची व्यवस्था करायची मग घरात तिखट मीठ आहे की नाही याची काळजी नाही खोटं बोलू नको घरात
तिकीट मी अवश्य ठेवतो, कारण मला चकना म्हणून वापरतो. पण तुझ्या हाताला चव नाही. अगं बायको असून बायको सारखी वाटत नाही, नवरा असून मला नवऱ्यासारखं वाटत नाही. अगं तुझ्या थोबाळाकडे बघण्याची इच्छा होत नाही, म्हणून मला घरात करमत नाही. कसं करणार, कसं करणार? बाहेर जाऊन शेण खायची सवय झाल्यावर कसं करणार? थोबाळ फोडून शेण खायला सांगते मला, दुसरा पदार्थ भेटलाच नाही तुला. एक नंबर क्वालिटीचा पदार्थ आहे माझ्याकडे. काय सांगते, गोडवाला असेल, पटकन सांग. ते सांगू? अहो तो पदार्थ खाऊनच चांगल्या चांगल्या लोकांची अक्कल ठिकाण्यावर आली आहे. सांग सांग. सांगू? गुळ. तुला ल म्हणायला विसरली का गुळ म्हणायचं आहे? मला गुळ म्हणायचं आहे, गुळ. थोपाळात पळून तुझा मी. फोडा फोडा माझा थोबाड फोडा. अहो मला हात लावलं काय? असं करशील काय तू? करशील काय? काय करशील? माहेरी जाशील ना आपल्या भावाला, म्हणजे काय काय करशील? करणार काय? कर. काल तुझा भाऊ भेटला होता रस्त्यामध्ये, विचारत होता, बे बाळा माझी बहीण कशी आहे? मी पण बोललो, बे सालिया माझी बायको झाली, जास्त आवाज नाही पाहिजे, हराम खोरा डुकलाची एवढा साला. एवढं बोलू तुम्ही? नाही, हे शेवटचे वाक्य मनातल्या मनात करू शकता. घाबरतो का तुझ्या भावाला? तुझा भाऊ का माझं वाकडं करणार? का मोठ्या मोठ्या गोष्टी करता हो तुम्ही? माझा भाऊ आला की संडास मध्ये जाऊन लपता. लपत नाही, तुझ्या भावाला मान देतो, असं बसू बसू मान देतो. घाबरतो का? जा चल माहेरी जा, सांग तुझ्या बापाला, त्या तुझ्या भावाला जा. मी माहेरी वगैरे जाणार नाही, कारण लोक मला दोष देतील, म्हणतील हीच तशी आहे. मला काय हा? लोक म्हणतील मी नाही. तिला नवऱ्यासोबत नांदायचं नाही, म्हणून नेहमी नवऱ्याच्या घराने सांगत माहेरी जाते. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, यानंतर मीही तसंच वागेल तसं तुम्ही वागा. असं माझ्यासारखं वागशील? वाघ बरं माझ्यासारखं, घे बरं वाघ बरं, वाघ माझ्यासारखं. म्हणजे माझ्यासारखं वागशील? वर बोल राहिले. माझ्यासारखं म्हणजे तू नवऱ्यासारखं वागशील? वाघ वाघ, तू नवऱ्यासारखं वाघ, मी बायको सारखं वागतो. हवा तर साडी घालतो, कपाळी कुंकू लावतो, गळ्यात मंगळसूत्र घालतो, हातामध्ये या माझ्या डार्लिंगला ते दुसरे. मला बांगड्या घाला सांगते, माझ्या हातात बांगड्या ठेवली तू. मी काय बायकोच्या भाडे वाटलो का तुला? बायकोच्या भाडे वाटलं? मला काय बायकोच्या माय कसं पाहतो फटडोरी. चकना चकनाच करीन तुझ्या मी. दारू पिते का तो? मी आज दारू पिणार. नालायक बायको, दारू पिणे येणं गबराचे काम नाही, मर्दाचे काम आहे ते. बाईच्या जातीला शोभत नाही, आणि बाईने दारू पिऊ नये. इथं असं कुठं लिहून आहे की महिलाने दारू पिऊ नये म्हणून? त्या मला कंपनी लिहायला विसरली, तिच्या केसच करायला लागतो. काय मध्य सेवन आरोग्यात हानिकारक आहे कायच्या बाहेर. सांगितलं ना, दाबच्या खाली येऊन या. मी गमतीत घेतो, जास्त सिरियस होऊ नको दारूच्या बाबतीत. मी सिरियसच आहे आज. मी आज दारू पिणार म्हणजे पिणार. सिरियस आहे तू? नाही, तुला सलाईन लावलं होतं आज मी. बहुत नकली करून राहिली तू. चांबड्यात काढतो, बहुत चढली बाईक, दारू पिते. पी बरं, पी. तुझ्या खाणे तू अशी ऐकणार नाही. तुझ्या कुठं आता हिच्या बायकोच्या सातपड्यात काढतो, ऐकणार नाही. बायको अशी ऐकत नाही. पट्टा दाखवल्याबरोबर पट्टी घाबरली का नाही? असला बायकोला वट्टीवर आणायला लागते. माझ्या पॅन्टचा कलर कसा पॅन्ट सोडते का? दिवसा ढोळा पॅन्ट सोडते तू. दिवसा तुला शरम वाटत नाही? नवरीच्या पॅन्ट सोड, दारूसाठी पॅन्ट सोडली.